अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक आज होते। या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे। मुंबईच्या यशवंत नाट्य मंदिरात मतदान प्रक्रिया सुरू आहे। तर 3 जागा या बिनविरोध झालेल्या आहेत आणि उर्वरित 14 जागांसाठी मतदान सुरू आहे। अभिनेत्री नीलम शिर्के, अभिनेता सुशांत शेलार यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। आज अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पार पडलेली आहे। निवडणूक प्रक्रियेला सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे। 5 वाजेपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार आहे। खरं तर सर्वांनाच उत्सुकता आहे की 3 पॅनल यामध्ये आहेत आणि या तिन्ही आघाड्यांमधील कोण नक्की जिंकून येणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे। सध्या आपण अभिनेत्री नीलम शिर्के यांच्याशी संवाद साधणार आहोत। सगळ्यांनी जर इथे बघितलं तर सगळे एकमेकांबरोबर आहेत आणि ते गैरसमज दूर झाले असतील असं मला वाटतं। पॅनल जे कुठलं निवडून येईल त्या पॅनलकडनं खूप अगदी मनापासून अपेक्षा आहे की आम्ही रंगकर्मी आहोत। मी गेले 28 वर्ष 30 वर्ष या रंगभूमीवर काम केलंय। त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती आपण निवडून देतो तेव्हा त्या व्यक्तीकडनं काय अपेक्षा असते की त्यांनी आमच्यासाठी, आमच्या हक्कांसाठी सरकारकडे काही आमच्या मागण्या असतात, काही अडचणी आहेत ह्या मांडाव्यात। तर ह्याच्यामध्ये विचार हाच होता की काम करायचंय, मनापासून करायचंय। आणि मी जेव्हा फॉर्म भरला त्यावेळी मला म्हणजे हे असं इलेक्शन आणि असा गदारोळ असतो हे मला खरंच माहित नव्हतं। पण त्यानंतर वर्षा उसगावकर ताईंनी फॉर्म भरला। वर्षाताई जर फॉर्म भरणार होती हे मला माहित असताना तर मी फॉर्म भरलाच नसता मुळात। आपण अभिनेत्री नीलम शिर्के यांच्याशी बातचीत केलेली आहे। त्यांनी बरीच गोष्टी ज्या आहेत त्या काय त्यांच्या नेमक्या अपेक्षा आहेत, जे कोणी या कोणत्याही पॅनलकडून कोणताही व्यक्ती जो आहे तो निवडून येईल त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत या देखील नीलम शिर्के यांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीकसह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। अभिनेते सुशांत शेलार आपल्यासोबत आहेत बोलण्यासाठी। मुळात गेल्या 5 वर्षात आम्ही जे काही काम केलंय ते अजून कसं आम्हाला ठळक पद्धतीने करता येईल, अजून काही गोष्टी आहेत चित्रपट क्षेत्रासाठी, निर्मात्यांसाठी, पडद्यामागच्या कलाकारांसाठी, आमच्या सहकलाकारांसाठी अशा विविध उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत। आम्हाला वृद्ध कलाकारांसाठी मानधन योजना जी आहे ती त्याच्यात वाढ कशी करता येईल नव्हती आव्हानं खरं तर। आणि बघा ना तुम्ही उद्या 14च्या 14 समर्थ पॅनलचे उमेदवार निवडून आलेले असतील। ठाम विश्वास आहे असा माझ्या चेहऱ्यावरतीच तुम्हाला दिसत असेल। ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये आणि ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये म्हणूनच एवढ्या सभा घेतल्या, म्हणूनच मतदारांपर्यंत पोहोचलो। आणि कुठल्याही उमेदवाराला आम्ही कमी लेखत नाही, ते आमच्या शेवटी आमचे सहकलाकारच आहेत ते, सो त्यांचाही आम्ही आदर राखतो। आणि म्हणूनच आम्ही निवडणुकीत उतरलो असताना कुठेही पूर्ण ठाम विश्वास असताना सुद्धा प्रचार आणि प्रसार याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडलो नाही। अभिनेते सुशांत शेलार यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे। समर्थ पॅनलकडून त्यांनी हा सहभाग घेतलेला आहे। खरं तर त्यांनी बऱ्याच सभा देखील घेतलेल्या होत्या आणि या सभांमध्ये देखील बरीच आश्वासनं त्यांनी दिलेली होती, परंतु त्यांचा ठाम विश्वास आहे की त्यांच्याच समर्थ पॅनल हा या निवडणुकीमध्ये जिंकून येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीकसह स्नेहा जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।